गाडी वापरली नाही ठेवून ठेवून त्याची बॅटरी डाऊन होत्या. तसंच तरुणांनो, तुम्ही घरात सोफ्यावर गाद्या गिरद्यावर आरामात लोळत पडू नका. वापरलं नाही तर शरीर सुद्धा आपोआप बाद होते आणि आयुष्य पण 50 वर्षांना कमी होते. म्हणून नुसतं मोबाईल हातात घेऊन तासन तास कॉल करण्यात, स्क्रोल करण्यात किंवा टाइमपास करण्यात जीवनाचा बहुमूल्य वेळ आणि आयुष्यातला उमेदीचा काळ वाया घालवू नका. कारण हा काळ पुन्हा आयुष्यात कधीच परत येणार नाहीये. तुमच्या वाट्याला जे काम आलेलं आहे ते आवडीनं, गोडीनं, आनंदानं, मन लावून आणि झोकून देऊन करा. काम नाही, बेरोजगारी आहे म्हणत बसू नका. करणाऱ्याला काम भरपूर आहे. संधी त्या लोकांना दिसतात जे चालत राहतात. बसून राहणाऱ्यांना फक्त आणि फक्त अडचणी, अडथळे आणि कारणच दिसतात. म्हणून पहाटेचं लवकर उठा. सकाळच्या गोल्डन आवर मध्ये शरीराला, व्यायामाला, स्ट्रेचिंगला वेळ द्या. दिवसाची टू डू लिस्ट बनवा आणि अर्जंट घराबाहेर पडा. शोधत राहिलात तर मार्ग सापडत जातोय आणि चालत राहिलात तर संधी तुमच्या पायाशी येऊन उभ्या राहतात. लक्षात ठेवा, मोहाचे क्षण आणि पराक्रमाचे क्षण हे निसर्गाने एकाच वयामध्ये ठेवलेले आहेत. जो मोहाच्या क्षणाचा त्याग करतोय तोच आपल्या आयुष्यामध्ये पराक्रम गाजवू शकतोय. म्हणून स्वतःला रोज विचारा, आज मी माझं आयुष्य घडवत आहे काय फक्त वेळ घालवा लागलोय? तुम्हीच ठरवा. आळसात पडून टाइमपास करून आयुष्यामध्ये बाद व्हायचंय की उभं राहून मेहनत करून पराक्रम गाजवायचाय? निवड तुमची आहे. पण लक्षात ठेवा, आज घेतलेला निर्णय उद्याचं भविष्य घडवतोय. म्हणून उठा आणि लगेच कामाला लागा.